जय जवान जय किसान शेतकरी बंधू भगिनींनो, सचिन राठोड किसोला ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. राज्य सरकारने जी कर्जमाफीची घोषणा केली होती ती कर्जमाफी कधी होणार याकडे संपूर्ण शेतकरी बांधवांचं लक्ष लागून राहिलं होतं. खरीप हंगामपूर्व बैठकीच्या नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं कर्जमाफी कधी होणार आणि नवीन शेतकरी बांधवांना कर्ज कधी मिळणार या संदर्भामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत. देखील आम्ही चर्चा केलेली आहे. जी काही आपल्याला कर्जमाफी करायची आहे त्या संदर्भात जुन्या अकाउंट्सवर जो काही त्यांनी हेअरकट घ्यायचा असतो त्या संदर्भात आणि एकूण त्याचं कर्जमाफीची माहिती ही कुठल्या फॉर्मॅटमध्ये त्यांनी द्यायची, कुठल्या फॉर्मॅटमध्ये आम्ही ती करायची या संदर्भातले एक डिस्कशन आज झालेलं आहे. आणि मला असं वाटतं की आम्ही कर्जमाफीच्या संदर्भात जो काही निर्णय घेतलेला आहे तो वेळेत पूर्ण करू शकू अशा पद्धतीनं त्याचंही नियोजन हे आपण केलेलं आहे. आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये विशेषतः सगळ्यात मोठा हंगाम हा खरीपाचा असतो. त्यानंतर रबी आणि मग उन्हाळी पीक लोक घेतात. साधारणपणे खरीपाचं क्षेत्र जे आहे ते 152 लाख हेक्टरचं क्षेत्र आहे आणि याच्यामध्ये साधारणपणे सगळ्यात मोठं क्षेत्र हे सोयाबीन आणि कापूस जवळपास 88 लाख हेक्टर त्या ठिकाणी असतं आणि बाकी मग इतर पिकं आहेत. ऊसही आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आपण घेतो. आता जो काही यावर्षीचा खरीप हंगाम आहे याच्यामध्ये एक मोठं संकट जे आहे ते अल निनोचं संकट आहे. आज हवामान खात्याने जी काही त्या ठिकाणी मांडणी केली आहे त्याच्यामध्ये जे काही लॉंग टर्म ॲव्हरेज आहे पावसाचं ते 88% असेल असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. पण हे 88% असलं तरी वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीचं ते असेल आणि विशेषतः पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा काही भाग यामध्ये त्याची तीव्रता अधिक जास्त असण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीनं आजच्या खरीप हंगामाच्या बैठकीमध्ये आपल्याला हवामानाच्या अंदाजाच्या अनुसार प्लॅनिंग कसं करता येईल हा प्रयत्न आपण केलाय. विशेषतः साधारणपणे उतरत्या क्रमाने पाऊस असण्याची शक्यता जास्त आहे. जूनमध्ये येईल त्यापेक्षा कमी, जुलैमध्ये त्यापेक्षा कमी, ऑगस्टमध्ये आणि त्यापेक्षा कमी सप्टेंबरमध्ये असा हा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे पावसाच्या 2 दिवसांमध्येही एक मोठं अंतर येण्याची शक्यता आहे ज्याचा स्ट्रेस हा पिकांवर त्या ठिकाणी पडतो आणि म्हणूनच जलयुक्त शिवारची कामं ही वेगानं करण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत की ज्यातनं पडलेला पाऊस जर आपण थांबवू शकलो तर किमान प्रोटेक्टिव्ह इरिगेशनमुळे हे जे काही पावसाचे 2 दिवस मधले जो स्ट्रेस होतो म्हणजे एकदा पडला होता आणि म्हणून अशा पद्धतीची परिस्थिती आली तर आपल्याला काय करावं लागेल याचंही प्लॅनिंग आता प्रत्येक जिल्ह्याला आपण अल निनोच्या संदर्भातलं प्लॅनिंग हे करायला दिलेलं आहे. या संदर्भात थोडे रेझिलियंट अशा प्रकारचं वाण आणि बियाणं आपण कसं उपलब्ध करून देऊ शकू याही संदर्भात आपली जी काही त्या ठिकाणी तो प्रयत्न आहे. साधारणपणे या सगळ्या ॲडवायझरीज नीट मिळतील हा देखील प्रयत्न आपण करतो आणि यातनं प्रशासन असेल आणि कृषी विद्यापीठं असतील आणि क्षेत्रीय यंत्रणा असतील यांना या परिस्थितीचा सामना करण्याकरता आपण तयार ठेवलेला आहे. त्यामुळे आमची ही पण विनंती असेल की पाण्याचा महत्तम किंवा ऑप्टिमम उपयोग आपल्याला कसा करता येईल अशा प्रकारचा आपल्याला प्रयत्न करावा लागेल. पाणी कमी आहे असं समजून आपलं पिकांचं सायकल हे आपल्याला कसं नीट करता येईल त्या पद्धतीचा प्रयत्न आपल्याला केला पाहिजे. या ठिकाणी जो डिजिटल क्रॉप सर्व्हे DCS केंद्र सरकारने आता DCS ची व्यवस्था केली आहे त्याचं आपण आज लॉन्चिंग केलेलं आहे. DCS मध्ये आपल्या मोबाईलने आपण आपल्या क्रॉपचा सर्व्हे जो आहे हा अपलोड करू शकतो. त्याच्यामध्ये ड्रॉपडाऊन मेन्यू आहे. कोणीही साधातल्या साधा शेतकरी तो करू शकतो. आमच्याकडे कोणी तपासणीला आलं नाही हे सांगता येणार नाही. अनेक वेळा कापसाच्या
ऐवजी सोयाबीनचा विमा काढला जातो म्हणजे किंवा दुसऱ्याच पिकाचा विमा काढला जातो, असं आता करता येणार नाही. तर याच्यामध्ये कंप्लीट आणि बॅकएंडला आपले जेवढे ॲग्री रेकॉर्ड्स आहेत हे सगळे रेकॉर्ड्स याच्यामध्ये असल्यामुळे एखाद्या व्यक्तीने या ठिकाणी DCSचा उपयोग केला की त्याच्या शेतीच्या माहितीसहित, क्रॉपच्या माहितीसहित सगळी माहिती ही आपल्या, जसं आपण 7/12 वर नोंद करतो तशी डिजिटल नोंद ही त्याची कंप्लीट त्या ठिकाणी होईल. त्यामुळे ज्या काही पुढे इन्शुरन्समध्ये अडचणी येतात, ज्या गडबडी होतात, या सगळ्या गडबडी याच्या माध्यमातून पूर्णपणे बंद होणार आहे. आणि जिथे काही ठिकाणं डोंगराळ भाग आहेत त्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी नसते, तिथे त्यांनी फोटो काढून नंतर कनेक्टिव्हिटीमध्ये येऊन जरी अपलोड केलं तरी ते अपलोड होणार आहे आणि जणू काही त्यांनी तिथेच अपलोड केलं अशा पद्धतीनं ते अपलोड होणार आहे. हे देखील आपण लॉन्च केलेलं आहे. काही जिल्ह्यांमध्ये पीक विम्याच्या संदर्भात प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्या संदर्भात मुख्य सचिवांना सांगितलेलं आहे की ती बैठक तुम्ही घ्या. ती बैठक घेऊन त्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणींच्या संदर्भात मी स्वतः केंद्रीय मंत्र्यांशी देखील चर्चा केलेली आहे. केंद्रीय मंत्री देखील त्याच्यावर बैठक घ्यायला तयार आहेत. सरसकट नाही पण काही जिल्ह्यात हा प्रश्न आहे तो आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो. कर्जमाफीच्या संदर्भात एक प्रश्न आहे. विधान परिषदेची आचारसंहिता लागल्यामुळे कर्जमाफीची अंमलबजावणी दूर पडेल, त्याला उशीर होईल असं साधारणपणे बोललं जाते. या कितपत मला असं याकरता वाटत नाही की ही अनाऊन्स झालेली स्कीम आहे. एक दुसरं, विधान परिषदेचे जे वोटर आहेत ते या कर्जमाफीतनं वगळलेले आहेत. महानगरपालिका सदस्य, जिल्हा परिषद सदस्य हे त्या कर्जमाफीत नाहीच आहेत. त्याच्यामुळे आवश्यकता असेल तर आम्ही परवानगी घेऊ. परवानगी आम्ही आता तर पहिली तयारी करतो, आवश्यकता पडली तर परवानगी घेऊ. बोनसचा प्रश्न प्रलंबित आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांचा, धान उत्पादक शेतकऱ्यांचे चुकाऱ्याचे पैसे पहिले देणं आवश्यक होतं. धन्यवाद शेतकरी बंधू भगिनींनो. कर्जमाफीविषयी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण सचिन राठोड केसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनलला भेट द्या. आपण जर या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून आपल्याला आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी येईल. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.